केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी एक अशी घोषणा केली आहे की ज्याचा थेट परिणाम हा महायुतीच्या जागा वाटपांवरती होतोय। ती घोषणा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजप स्वतः लढवणार असल्याची। त्यामुळे युतीमध्ये शिवसेनेकडे असलेली ही जागा भाजपने जागा वाटप होण्याच्या आधीच मिळवली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे। मोदी जी को 400 पार कराओगे, तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे। ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भर सभेत संभाजीनगर लोकसभेवरती दावा ठोकलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे असं आवाहन शहांनी केलंय। महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही कायम आहे आणि असं असतानाही अमित शहा यांनी संभाजीनगर भाजपच लढवणार यावरती शिक्कामोर्तब करून टाकलंय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा पहिला धक्का मानला जातोय। संभाजीनगर का जाम नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से एमपी किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? आप तय करते हैं? जोर से बोलिए, तय करते हैं? मोदी जी को 400 पार कराओगे, तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे? संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत। शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय संबंध आहे? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना। पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ 2019 पर्यंत शिवसेनेचा गड होता। आतापर्यंत युती धर्मात संभाजीनगरची जागा ही शिवसेनाच लढवते। 1998 आणि 2019चा अपवाद वगळता 1991 पासून शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेत पोहोचतोय। 1991 मध्ये शिवसेनेचे मोरेश्वर सावे विजयी झाले। 1996 मध्ये शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल विजयी झाले। 1998 मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटलांनी बाजी मारली। 1999, 2004, 2009 आणि 2014 असं सलग 4 वेळा चंद्रकांत खैरे विजयी झाले। 2019 मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली। भारत रत्न सरदार पटेल ने मराठा वाड़ को निजाम के कुशासन से मुक्त किया था और मजलिस को यहां से हटाने का काम किया था। हमारी छोटी सी गलती, छोटी सी आलस, और आज फिर से मजलिस बैठी है। संभाजीनगर वालों को एक कबूल है क्या? जरा जोर से बोलिए, आप सहमत हो क्या? आज इस सभा से संकल्प कर जाइए। सरदार पटेल ने जो आजादी के बाद निजाम से मुक्ति दिलाई थी, ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे। दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे, माझा काही देणं घेणं नाही। निजाम होते एका काळात, ते गेले, मेले, संपले। आता मला हे सांगायचे आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे? अमित शाह साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, मला सगळं माहीत आहे। 2019 साली शिवसेनेने जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्याच जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे। या जागांमध्ये संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे। पण आता त्यावर भाजपाने आपला उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच भाजपानं मित्रपक्षाला सोबत न घेता संभाजीनगरात स्वतंत्र सभा घेतली।
संभाजीनगरवर भाजपाने नेमका कसा दावा केलाय पाहूया। आतापर्यंत संभाजीनगरात शिवसेना मोठा आणि भाजप लहान भाऊ असं समीकरण होतं। शिवसेनेतील सर्वात मोठी फूट संभाजीनगर जिल्ह्यात बघायला मिळाली। 5 आमदार शिंदेच्या शिवसेनेत गेले। शिवसेनेतील फुटीमुळे भाजपाला मोठा भाऊ होण्याची संधी मिळते। सध्या संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेंकडे 5 आणि भाजपाकडे 3 आमदार आहेत। संभाजीनगरमध्ये यश मिळाल्यास 9 विधानसभा मतदारसंघ पालिका निवडणुकीत भाजपाला फायदा होऊ शकतो। माननीय नामदार भुमरे साहेब आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत। त्यांनी इच्छा जशी मी प्रकट केली तशी त्यांनी प्रकट केलेली आहे। मी पण प्रकट करतो, ते प्रकट करताय। अजून कोणी असतील त्यांना जागा सुटली तर मी त्यांचं काम करणार, मला जागा सुटली तर ते माझं काम करतील। म्हणजे भाजपला किंवा शिवसेनेला जे ठरेल ते ठरेल, त्यात काय। मी तर तशी देवाकडे प्रार्थनाच करतो की ही जागा भाजपला सुटावी म्हणून। शेवटी जे होईल ते होईल, ते आपल्याला मान्यच करावं लागेल। ही जागा शिवसेनेकडे राहील आणि शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील आणि महायुतीचा खासदार इथं निवडून येईल। आम्हाला ही जागा आमची, अनेक वर्षाची ही जागा आमची आहे। अनेक खासदार या जिल्ह्याने निवडून दिलेले शिवसेनेचे, याही वेळेस महायुतीचा खासदार म्हणून निवडला जाणार। इच्छुक आहात? इच्छुक सगळेच असतात, पण शिंदे साहेबांनी जर सांगितलं की भुमरे साहेब तुम्हाला ह्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याला खासदारकी लढायची तर निश्चित लढू। महायुतीचा उमेदवार म्हणून 2 लाखापेक्षा जास्त निवडून आल्याशिवाय राहणार। जागा वाटपात संभाजीनगरची जागा आपल्यालाच मिळावी अशी शिंदेच्या शिवसेनेची आग्रही मागणी राहिली आहे। मात्र अमित शहांनी अत्यंत अनपेक्षितपणे या जागेवरती थेट घोषणा करत शिंदेच्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवलाय। त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आकांक्षावरती पाणी फिरलंय। आता जागा वाटपादरम्यान एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन झिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।